विठ्ठल अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजस्तेजस्फुरदि दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवेस्तदा सूर्यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याची मूर्तिमंत पुतळी, देहूचे सुप्रसिद्ध साधू, नवे नवे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारी आणि या भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जडजीवाचा उद्धार करण्यासाठी जन्माला आलेले जगद्गुरु संत तुकोबाराया यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा आणि काल्याच्या कीर्तनाकरिता निवडलेला अभंग आहे. विठ्ठल तर काला म्हणजे काय महाराज? काला म्हणजे सुरुवातीला काल्याचे 3 प्रकार पडतात. हरिनामाचा काला, दुसरा म्हणजे दही आणि लाईचा काला आणि तिसरा काला म्हणजे कोणता? तर तुका म्हणे कोठे अभेद देखिला. हरिनामाचा काला म्हणजे काय महाराज? नाम रूपाला यावं आणि नामामध्ये हा आपलं जीवन तरून जाणं, याला काय म्हणायचं? नामाचा काला म्हणायचा. तर दूध आणि भाकरी एकत्र केल्यानंतर काय होतं महाराज? काय होतं महिला मंडळ? दूध आणि भाकरी एकत्र केल्यानंतर काय होतं? त्याचं बरोबर आहे, काला होतं. दही आणि लाई एकत्र केल्यानंतर काय होतं? दारू आणि पाणी एकत्र केल्यानंतर काय होतं? काला नाही होतो, कालवा होतो, कालवा. विठ्ठल तर जगद्गुरु तुकोबा सांगतात की आता रात्रीचं जर कीर्तन असलं महाराज तर कीर्तनकार अनेक विषयाला अनुसरून बोलू शकतो, अनेक मुद्दे त्या विषयामध्ये मांडू शकतो. पण आजचं कीर्तन म्हणजे काय महाराज? काला. तर काल्याच्या कीर्तनामध्ये काय करावं महाराज? चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. Bebe, bebe, bebe.
कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार्थ म्हणजे गेल्या वर्षीपासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये काल्याची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली. मी माझं परमभाग्य समजतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाला साथ करण्यासाठी ज्यांनी उत्कृष्ट अशी सुरुवातीला गायनाची साथ केली, चाल म्हणली असे आपल्या गावचं भूषण दिगंबर तात्या होंडे आणि त्यांना जे पाठीमागं त्यांनी साथ केली ते महेश महाराज तोडेकर आणि माझ्या उजव्या बाजूला जे आहेत ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य माझे जिवलग मित्र ऋषिकेश महाराज पुरी यांचे देखील मी आभार मानतो. आणि माझ्या जे डाव्या बाजूला आहेत सार्थक महाराज या दोघांचे सुद्धा मी शतशः आभार मानतो आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. तर महाराज म्हणतात की जसं नदीचं वाहन कुठपर्यंत असतं महाराज, जोपर्यंत नदी वड्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत, बरोबर का? नदी कधी पूर्णत्वाला जाते? अवघ्या झाल्यावर मी एकमया, अवघ्या झाल्यावर एकमाया, अवघ्या झाल्यावर मी एकमाया, एकमाया, अवघ्या झाल्यावर मी एकमाया. तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमे, तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमे. जसं नदीचं वाहन जोपर्यंत नदी समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत नदी पूर्णत्वाला जात नाही. तसेच सप्ताहाचं पूर्णत्व कधी असतं महाराज? ज्यावेळेस सप्ताहाचं कीर्तन म्हणजे ज्यावेळेस काल्याचं किंवा समारोपाचं कीर्तन होईल त्यावेळेस सप्ताह कधी पूर्णत्वाला जात असतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर अशा प्रकारे मथुरेचा राजा आहे कंस आणि कंसाची चुलत बहीण आहे ती म्हणजे देवकी. तर कंसाला प्रश्न पडला की आपली बहीण आता उपवर झाली आहे आणि उपवर झाल्याच्या नंतर तर आपली बहीण द्यावी कोणाला? तर त्याचाच बालपणीचा मित्र असणारा वसुदेव. तर कंसानं वसुदेवाशी आपल्या बहिणीचं लग्न लावून दिलं आणि लग्न लावून दिल्याच्या नंतर आता राजा म्हणल्यावर मोठ्या थाटामाटात आपल्या बहिणीचा विवाह सोहळा संपन्न होत होता. वरात आपली गावाच्या मधोमध आल्याच्या नंतर आकाशाची वाणी झाली आणि कंस आकाशाच्या वाणीने सांगितलं, कंसा, ज्या बहिणीचं लग्न तू थाटामाटात करतोय, ज्या बहिणीचं तू वरात आपली एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये संपन्न करतोय, त्याच बहिणीच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुला काय करणार आहे? तर मारणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे, कंसा, मानी हा भरोसा बोलण्याचा. आकाशाची वाणी म्हणली, कंसा, तुझा माझ्यावर भरोसा नाही का? तर आकाशवाणीने सांगितलं की तुझ्या पोटी कंसाची देवकीच्या पोटी येणारा 18 पुत्र तुला काय करणार आहे? मारणार आहे. नंतर कंसाने महाराज शस्त्र घेतलं आणि मारणार. खेवनिया खड्गा माराया धावला, हात तो धरिला वसुदेव, हात तो धरिला वसुदेव, हात तो धरिला धावला, हात तो धरिला वसुदेव, हात तो धरिला वसुदेव, हात तो धरिला वसुदेव. कंसाने हात धरला आणि म्हणाला, हे दृष्ट कंसा, तुला जर मारायचंच असेल तर
तुझ्या जीवनाला कलंक लागेल आणि स्त्री हत्या करणं हे सर्वात मोठं पाप आहे. तर वसुदेवांनी त्याला एक सुंदर असा निर्णय सांगितला की कंसा, तू आम्हाला काय कर, तुझ्या असणाऱ्या बंदीशाळेमध्ये ठेव आणि जे काय आम्हाला पुत्र होतील ते आम्ही तुला काय करतो तर आणून देतो. तर कंसालाही हे पटलं महाराज. मला वाटतं ज्यावेळेस जर काही व्यक्तींना अशा गोष्टी पटत नसतील तर त्याला साम वेद दाम दंड अशा प्रकारे समजावून सांगितलं पाहिजे. कधी कधी वारकऱ्याला टाळ वाजवताच नाही आला पाहिजे, तर कधी कधी टाळानं वाजवता सुद्धा आलं पाहिजे. आणि तसेच बघा, पताका आपली खांद्यावर घेऊनच नाही चालायचं, तर कधी कधी ती उलटी सुद्धा फिरवता आली पाहिजे. कारण सप्ताह जर बंद पडत असतील तर उलटी सुद्धा करावी लागते. महाराज विठ्ठल विठ्ठल. तर कंसालाही आपल्या मित्राचं बोलणं पटलं आणि कंसाने आपल्या बंदीशाळेमध्ये दोघांना ठेवलं. तर देवकीच्या पोटी पहिला पुत्र आला आणि तो वसुदेवाने कंसाकडे नेऊन दिला. तर कंसाने तो पुत्र हातामध्ये घेतला आणि त्या कंसाला त्या असणाऱ्या बालकाची दया आली आणि त्यांनी सांगितलं, आपल्याला काय, आपल्याला 8वा पुत्र मारणार आहे, मग या पुत्राला मारून काय करायचं. तर तेवढ्यात कळीचा नारद आला. महाराज नारद मुनी तिथे प्रगटले. आता नारद म्हणल्यावर काय महाराज पाहायचं काम नाही. ज्याची कोणतीच गोष्ट होत नाही रद्द, त्याचं नाव काय, नारद. असे नारद म्हणला, हे कंसा, कारण नारदाला सुद्धा माहिती होतं, कारण कंसाचं जर पाप जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण अवतार घेणार नाहीत. तर नारदाने सांगितलं, कंसा, कोणताही 8वा होऊ शकतो आणि कोणताही पहिला होऊ शकतो. तर तेवढ्या कंसालाही त्याचा विचार पडला महाराज, कारण नारदाची कोणतीच गोष्ट रद्द होत नाही. असे प्रत्येक गावामध्ये नारद असतात महाराज, बरोबर आहे की नाही. प्रत्येक गावामध्ये नारद असतात. आता एका गावामध्ये त्या असे भरपूर विद्यार्थी बसलेले असतात, त्यामध्ये MPSC UPSC MBBS IPS असे विद्यार्थी बसलेले असतात, बरोबर का. ते वाटतं नाव काय, हा बरोबर, कुचरवाटा. अशी कुचरवाट्यावर बसलेले असतात महाराज. गावात काय झालं आणि काय नाही हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर पहिले त्यांच्याकडे जायचं महाराज. हे गावामधले काय CCTV कॅमेरे आहेत. असेच गाडीवरून 2 पाहुणे जात होते आणि त्यांना बोलायची गरज नाही महाराज, ते स्वतःहून हात दाखवतात. आता 2 पाहुणे गाडीवरून जात होते, त्यांनी हात दाखवला आणि म्हणले, काय शामराव कुठं चालले. तर त्यांनी सांगितलं, बा गावात फलाण्याचा मुलगा आहे, आपला शामरावचा मुलगा पाहायला चाललो. आता ते म्हणले, त्याचा वर्ग, त्याला तर घुरं येते. बोलली महाराज सोयरी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर मला वाटतं महाराज, आपल्याच्यानं जर काही चांगलं होत नसेल तर वाईट देखील करायचा प्रयत्न करू नये. तर अशा प्रकारे कंसाने तो मुलाला घेतलं आणि दाड दिशी भिंतीवरती आदळलं महाराज. असे 1 2 नाही 3 नाही, तर होताची प्रसूत नेऊन या देत सहाही मारुती दुराचारी. तर अशा प्रकारे 6 मुलांना त्यांनी मारून टाकलं आणि 7वा पुत्र रोहिणीच्या गर्भामध्ये स्थापित केला. आणि आता 8वा पुत्र जन्म येणार. तर कंसाने महाराज पहारा डबल केला. त्यांना रात्रंदिवस सांगितलं की लक्ष ठेवायला सांगितलं. तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्या पोटी जन्माला आले आणि 8 वर्षाची मूर्ती असा लख प्रकाश पडला. आणि मूर्ती स्थापित झाल्याच्या नंतर वसुदेव देवकी म्हणाले की भगवान श्रीकृष्णा, आम्ही यासाठी तपश्चर्या नाही केली की तुम्ही 8 वर्षाची मूर्ती जन्माला यावी म्हणून. तर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, काय करू. तर लहान व्हा म्हणाले. श्रीकृष्ण भगवान परमात्मा म्हणाले, मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, त्यासाठी मी मोठा झालोय. तर त्यांनी सांगितलं, मला काय करा, इथं नेऊन नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला.
भगवान श्रीकृष्ण म्हणाले मला इथे ठेवू नका, तर काय करा, नंदाच्या घराला नेऊन घाला महाराज. तर इकडे गोकुळामध्ये आनंद होता महाराज, कारण सगळ्यांना माहीत होतं की भगवान श्रीकृष्ण जन्माला येणार आहेत महाराज. तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाला वसुदेवाने काय केलं, तर टोपलीमध्ये घेतलं. असा विजांचा कडकड होत होता, धो धो पाऊस पडत होता. आणि वसुदेवाला काय करायचं होतं, तर अशी तुमच्या गावाला जशी नदी आहे तशी नदीमधून काय करायचं होतं, पार करायची नदी. तर नदीमध्ये प्रवेश केला. जसा जसा समोर जात होते वसुदेव तसं तसं काय होत होतं, पाणी वर येत होतं महाराज. पाणी जसं जसं समोर जात होते तसं तसं वर येत होते. पाणी असं गळ्याच्या वरती आलं महाराज. आता भगवान श्रीकृष्णाला वाटले बाबा हे मथारा बाबा काय करेल, पाणी जर डोक्याच्या वर गेलं तर मरून जाईल. तर भगवान श्रीकृष्णाने काय केलं, आपल्या पायाचा असणारा उजव्या पायाचा अंगुष्ठ काय केला, नदीला स्पर्श केला. नदीला स्पर्श केल्याच्या बरोबर यमुना माताने वसुदेवाला रस्ता दिला आणि वसुदेव समोर गेले, गोकुळामध्ये गेले. आणि गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाला ठेवलं आणि तिथून काय केलं, मुलीला घेतलं आणि परत वापस आले. आता वापस आल्याच्या नंतर इकडे सगळे द्वारपाल झोपी गेलेले होते. आता वापस आल्याच्या नंतर सगळ्यांना जाग आली, कारण ती माया होती महाराज, माया जन्माला आलेली होती. आता सगळे कंसाला कळलं की 8वा आपला वैरी जन्माला आलाय. त्यावेळेस कंसाने आपल्या द्वारपालाला सांगितलं की जा आणि त्या मुलाला काय करा, घेऊन या. तर मुलाला घेऊन आले आणि कंसाकडे दिलं. कंसाकडे दिल्याच्या नंतर ती मुलगी म्हणली तुझं लागी वधी उपजला मध आधी. असं त्या मायेला गरगर फिरवलं महाराज. तेवढ्यात माया हातातून निसटून गेली. आता कंसाला खूप भीती वाटत होती, कारण आता 8वा जन्माला त्याला वाटलं आता कधी काय होईल आणि काय सांगता येत नाही. आणि इकडे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या सगळे असे आनंद उत्साहात करत होते. असेच सर्वजण जमले आणि सगळ्यांना कळालं की नंदबाबाच्या घरी काय झालेलं आहे, तर मुलगा जन्माला आलाय. आणि भगवान श्रीकृष्णाचं असं थाटामध्ये त्यांनी स्वागत केलं. तेच स्वागत आपल्याला सुद्धा करायचे. सर्वांनी हात वर करा. हो स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, सुस्वागतम शरणागतम कृष्णा, स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा, स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा, स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा. वा, सर्वांनी टाळी वाजवली. तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये आलेत आणि हा सगळा असणारा आनंद जगद्गुरु तुकोबाराय आपल्या डोळ्यांनी पाहत होते. कारण जगद्गुरु तुकोबाराय प्रत्येक अवतारामध्ये माझ्या देवाच्या सोबत होते. द्वापार युगामधले आपले भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि कलियुगामधले जगद्गुरु तुकोबाराय. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका आणि तो आपल्या लग्नामधला असलेला शालू त्यांनी परिधान केला. आता परिधान केल्याच्या नंतर आता 95 वय म्हणल्याच्या नंतर काय झालं महाराज, तिने आपल्या मुलीचा काय केला, मेकअपचा डब्बा बाहेर काढला. आणि मेकअपचा डब्बा बाहेर काढल्यानंतर काय केलं, आपली होटाला असणारी लाली असते महाराज ती बाहेर केलं. पण काय केलं, हाताने लखवा दिला. आणि हाताने लखवा दिल्याच्या नंतर लाली काय झाली महाराज, डोळ्याला लागली. होठों पे काजल
नैनो पे लाली होठों पे काजल नैनो पे लाली गाल के टिकली लगाते चली दीवानी बनी मैं दीवानी बनी दीवानी बनी मैं दीवानी बनी दीवानी बनी दीवानी बनी हाताने लखवा दिल्याच्या नंतर महाराज काय झालं सगळा मेकअप उलटा झाला आणि मेकअप उलटा झाल्याच्या नंतर ती अशी सजून काय झालं घराच्या बाहेर निघाली आपली काठी टेवकी काय झालं आपल्या नंदबाबाच्या घराकडे येत होती तर नंदबाबाच्या घराकडे येत असताना MH 110चा तिचा नवरा समोरून आला आता समोरून नवरा आल्याच्या नंतर महाराज तिथं येडं झालं महाराज तिची आपली बायको बघून ते म्हणला एवढी नटून थटून तू कुठं जात आहे तर तिने सांगितलं हो म्हातारे आडवा असाच मुर्दा जन्मभर आडवा येत होता म्हणला आता मी थांबणार नाही म्हणली आज महाराज तर तिने विचारलं की तू कुठं नेमकी जात आहे कुठं महाराज तर त्या गवळींनी सुंदर असं उत्तर दिलं महाराज अरे तू जर माझ्या वाटेला आडवा आलास तर काय होईल म्हणला मला जर मृत्यू आला तर मला भगवान श्रीकृष्णाला पाहायचं राहून जाईल म्हणला एवढं सुंदर उत्तर त्याने त्या गवळणीने दिलं महाराज आणि आपली गवळण निघाली महाराज आणि अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाला पाहण्याचा कार्यक्रम आटोपला आणि भगवान श्रीकृष्ण आता हळूहळू लहानाचे मोठे होत होते आणि भगवान श्रीकृष्णाने रांगायला सुरुवात केली हो रांग तरंगणी चोरितलेनी रंग तरंगली चोरितलेनी धावणे धरती गवळणी धावणे धरती गवळणी बाधित चरणी देती गाढाणे बाधित चरणी देती गाढाणे यशोदे साजनी यशोदे साजनी वैदित बंधुनी तमानवी नवलखान साधनी कृष्ण हळूहळू भगवान श्रीकृष्ण परमात्मा रांगायला लागले आणि रांगत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा दहीदूध रोनली चोरायला लागले आणि गोपाळांना घेऊन काय करत होते या गळवणीच्या घरी जायचं दूध लोणी चोरायचं हळूहळू अशा प्रकारे खोड्या वाढत होत्या महाराज आणि एक दिवस गळवणीने गारानं सांगायला सुरुवात केली की यशोदे तुझा मुलगा आमच्या घरी येऊन काय करतोय तर दया दुधाची चोरी करतोय आता यशोदेला खोटं वाटत होतं आता यशोदा म्हणली माझ्या घरी कशाची कमी आहे का आणि माझा असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुमच्या घरी कशाबद्दल येईल चोरी करण्याकरता कारण नंदबाबाच्या घरी काय होतं महाराज 9 लाख गायी होत्या आता यशोदेला खरं वाटत नव्हतं तर यशोदा म्हणाली तुम्ही काय करा मला प्रूफ द्या की माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा खोड्या करतोय आता त्याच्यामधली एक गवळण म्हणाली ठीक आहे म्हणली आता तुला प्रूफ द्यायचा ना तर देते म्हणली मी आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा ऐकत होते भगवान श्रीकृष्ण परमात्माने गोपाळांना सांगितलं की काय म्हणाले या गवळणीचा काय करा म्हणाले घर नंबर लिहून घ्या आता गवळण घराकडे गेली आणि भगवान श्रीकृष्ण परमात्माने काय केले आपल्या सवंगड्यासोबत घेऊन त्या असणाऱ्या गवळणीच्या घरी गेले आणि घरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर दही दूध लोणी चोरी केलं आणि त्या दोघं पती पत्नी झोपलेले होते आणि दोघांची काय केली दाढी आणि वेणीची गाठ बांधली आणि दाढी वेडीची गाठ बांधल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिथून निघून आले आता पूर्वी गवळणी काय करायच्या लवकर उठायच्या कशासाठी उठायच्या पूर्वी गवळणी कशासाठी उठायच्या महिला मंडळ कशासाठी उठत होत्या हे उठोनी प्राप्त काळी गवळण घुसळण घुसळीची उठोनी प्राप्त काळी गवळण घुसळण घुसळीची उठोनी प्राप्त काळी गवळण उठोनी प्राप्त काळी गवळण गाती कृष्णाच्या पवाडीला दही परोपरी खाती गाती कृष्णाच्या पवाडीला दही परोपरी खाते उठोनी प्राप्त काळी गवळण घुसळण घुसळीची 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 तर पूर्वी महिला मंडळ गळवणी लवकर उठायच्या कारण काय करावं लागत होतं महाराज जात्यावरती दळण दळावं लागत होतं दही घुसळण करावं लागत होतं आताच्या महिला मंडळ उठत नाहीत महाराज आणि उठल्या तरी काय कशासाठी उठतात
ऑनलाईन येण्यासाठी मोबाईलवरती, बरोबर आहे का? कारण आता दळण्याची पद्धत राहिलेली नाही, कारण आता महिला मंडळींना दळून आणायचं काम नाही महाराज, कारण आता गवळी दळून आणतात, बरोबर आहे का? हल्ली खेड्यामध्ये नाही तसा प्रकार, पण शहरामध्ये बघायला गेलं तर महाराज पुरुष मंडळींना दळून आणावं लागतं. तर ती आपली असणारी गवळण उठली सकाळी सकाळी पहाटे उठली तर काय, ती उठल्याच्या बरोबर काय झालं महाराज, तिला असा ती दाढीची आणि वेणीची गाठ मारल्यामुळे तिला असा झटका बसला, आणि झटका बसल्याच्या नंतर तिनं आपल्या नवऱ्याला म्हणली, काय म्हणली तुम्हाला कळतं का नाही म्हणली, एवढं वय झालं म्हणली तरी माझी काय करताय तुम्ही म्हणली, वेणी ओढताय. आता तो म्हणला तुलाच अक्कल का म्हणतोय, तूच माझी दाढी ओढते मलाच माझ्यावरती आळ घेते म्हणली की मी तुमची वेणी ओढते. आता दोघांनाही हा प्रकार समजला की आपल्या दोघांची काय केलेली, दाढी आणि वेणीची गाठ मारलेली महाराज. आता ते सोडायला गेले महाराज, सुटत नव्हती. तर आता कात्री बघितली त्यांनी, आता कात्री काय माणूस उशाला घेऊन झोपतं का, तर कात्री होती वरच्या माळ्यावर. आता वरच्या माळ्यावर होती म्हटल्याच्या नंतर तो गवळणीचं उंची होती 6 फूट आणि आपल्या तिच्या नवऱ्याची उंची किती होती, 5 फूट होती महाराज. आता वरती चढायला लागले महाराज, पण हाईट कमी जास्त असल्याच्या नंतर महाराज तिनं अशी पाव उचलला की हे गवळी काय करायचा, रपकन खाली आपल्याला महाराज. आता वरती गेल्याच्या नंतर कात्री घेतली महाराज, कात्रीनं कापत होते तरी कापत नव्हती. आता त्या गवळण्याच्या पतीच्या लक्षात आलं, तो म्हणला तू कृष्णाला कोणाला काहीतरी म्हणली होती का, ती म्हणाली हो म्हणली. ती म्हणली काय म्हणली होती, तर ती म्हणली मी त्याला म्हणलं होतं की तू आमच्या घरी येऊन बघ म्हणली, दही दुधलोणी चोरी करून बघ. तिचा नवरा म्हणला कशाला म्हणे तू इस्त्यात हातला घातला म्हणे. तर मग त्याच्या असणारे लक्षात आल्याच्यानंतर ते दोघांना काय केलं महाराज, दोघं आपल्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या घराकडे येत होते. आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या घराकडे येत असताना भगवान श्रीकृष्णाला समजलं की हे काय सोंग काय करते आपल्या घराकडे येते. आता सोंग घराकडे येते म्हटल्यानंतर त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या गोपाळांना घेतलं आणि त्या सोंगाच्या मागं जात होते महाराज. आता हे नाचत होते कारण यांना नवल वाटत होतं ना, ती गवळण जशी जशी पुढे जायची महाराज तसं तसं गवळी फरकडत मागं जायचा. गवळण गर गर का मारी गवळी वर दाढी दाढी, हा गवळी वर दाढी दाढी, गवळण गर का मारी गवळी वर दाढी दाढी. गवळण जशी जशी समोर जात होती तसा तसा गवळी काय करत होता महाराज, गिरक्या खात होता. आता समोर आल्याच्या नंतर ते भांडण आपल्या यशोदामायाकडे आला. यशोदामायाला म्हणाली की तुझ्या मुलाने आमच्या दाढी आणि वेणीची गाठ मारली. आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिथे बसलेले होते. ते म्हणले मी मारली, मी कधी आलो म्हणला तुमच्या घरी, मी तर माझ्या घरीच आहे म्हटला. तर ती गवळण म्हणली तुम्हीच मारली म्हणली गाठ. तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले की प्रेमानं जर म्हणत असाल तर सोडतो म्हणला. ती मग भगवान श्रीकृष्ण परमात्मानी गाठ सोडली महाराज. आणि यशोद्याला गवळणीने गारानं सांगायला सुरुवात केली. यशोदे यशोदे कृष्णाला गावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, राहावे का जावे, राहावे का अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा खोड्या करायला लागले महाराज. आता खोड्या करत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्माने अनेक खोड्या केल्या महाराज. तर हळूहळू यशोदेमायाच्या लक्षात यायला लागलं की आपला भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय करतोय, तर खोड्या करतोय. तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने एक दिवस काय केलं महाराज, आपल्या घरामध्येच खोडी केली. यशोदेमायाच्या मांडीवरती भगवान श्रीकृष्ण परमात्मा होती आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने यशोदेमायाला एक प्रश्न विचारला
ती म्हणली मैया सच्ची बताओ तुम्हें दूध अच्छा लगो या पुत अच्छा लगो. तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय म्हणाले की मा तुला मी आवडतो का दूध आवडतं. तर यशोदा मैया म्हणाली असं काय बोलतोय मला दुधापेक्षा तू मला आवडतोय. तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काय केलं महाराज दुधाला इशारा केला आणि दूध आपलं काय झालं तर दुधाला इशारा केल्यानंतर आपलं दूध वर यायला लागलं. जसं जसं दूध वर यायला लागलं महाराज तसं तसं काय केलं यशोदा मैयांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला खाली ठेवलं आणि दुधाकडे पळत होती महाराज. आता महिला मंडळाची जर तुम्हाला जर स्पीड बघायची असेल महाराज तर महिला मंडळाला काय म्हणायचं फक्त म्हणायचं दूध तू चाललंय महाराज. ते एवढ्या स्पीडनं पळतात की बघायचं कामच नाही. आणि पुरुष मंडळीची जर स्पीड बघायची असेल तर त्यांना काय म्हणायचं फोन आलाय म्हणायचं. काय म्हणायचं मोबाईल वाजतोय उचलताय का उचलायला जाऊ असं एवढं म्हणायचं महाराज. आता ते ज्यांना समजायचं ते त्यांना समजतं. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा लीला करायला लागले. आणि एक वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपले भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि दावोबाया सोबत खेळत होते. आता सोबत खेळल्याच्या नंतर काय झालं महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने माती खाल्ली. आता माती खाल्ल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाचे आपले भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे दावोबायांनी सांगितलं की लाला मी तुझं नाव काय करतो यशोदा मैयाला सांगतो की तू माती खाल्ली. आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणत होते की नको सांगू भैया नको सांगू भैया. आता त्यांचे बंधू ऐकायला तयारच होत नव्हते. त्यांच्या बंधू यशोदा मैयाकडे गेले आणि सांगितलं मा आपल्या लालाने माती खाल्ली. तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले आई गाई नाही खाल्ली कमी माती 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 आई गाई नाही खाल्ली कमी माती. भैया बदाला हो भैया बदाला भैया बदाला भैया बदाला भैया बदाला भैया नाही खाल्ली कमी माती आई गाई नाही खाल्ली कमी माती. तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा खोड्या करायला लागले महाराज. आणि एक दिवस काय झालं महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय अनेक खोड्या करायला लागली. आता गवळणी भेटायला यायच्या आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा खोड्या करत होते. आणि एक दिवस काय झालं महाराज की गवळणीच्या सासांना कळायला लागले की भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय झाले आपल्या गवळणी काय झाल्यात तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या रूपाला पाहून काय झाल्यात वेड्या झाल्यात महाराज. तर गवळणीच्या सासूंनी काय केलं महाराज आपल्या सुनांना काय केलं घरामध्ये कोंडून ठेवत होत्या महाराज. कारण गवळणी वेड्या होत होत्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काय केलं महाराज एक दिवस सुंदर असं कासारणीचं रूप घेतलं आणि गवळणीला बघा गवळणीच्या काय केलं गावामध्ये गेली. रूप खेबोनी कासार झाला हरी पगडी काया रूप खेबोनी कासार झाला हरी पगडी काया रूप खेबोनी कासार झाला हरी पगडी काया रूप खेबोनी कासार झाला हरी पगडी काया. हरी बगड्या काया निघाला कधी डाव्या हाती कधी
सुंदर असं रूप भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने घेतलं होतं. आणि त्या गवळणीच्या काय करत होते महाराज, म्हणत होते बांगड्या घ्या, चुडा घ्या. तर गवळणी एका गवळणीला माहीत झाल्याच्यानंतर गवळणमध्ये एक सुंदर अशी आपल्या गावामध्ये काय झालं, कासरी नाले म्हणत होती बांगड्या भरून घ्या महाराज. आणि त्या गवळणीने बांगड्या भरायला सुरुवात केल्याच्यानंतर महाराज गवळणी अशा मनमोहून जात होतं गवळणीचं. कारण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने शृंगारच तसा केला होता. तर गवळणीने बांगड्या भरून घेतल्या आणि एक एक गवळण पुढे होती, एक एक गवळण बांगड्या भरून जात होती. तर अशा प्रकारे काय झालं, गवळणीने बांगड्या भरल्या आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपली परत रिटर्न आले. आणि खोड्या करत असताना हे यशोदामायाच्या लक्षामध्ये आलं आणि यशोदामायाने सांगितलं की काय करा, उद्या जाई राणा सवे घेऊन गोदना. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सांगितलं की तू काय करायचं, उद्या गावामध्ये राहायचं नाही. तर काय करायचं, गाई घेऊन काय करायचं, रानामध्ये जायचं. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सगळ्या गोपाळांना घेऊन काय केलं, गाई घेऊन रानामध्ये गेले. आणि रानामध्ये गेल्याच्या नंतर गोपाळांनी सुंदर असं काय केलं, खेळ खेळायला सुरुवात केली. ओ आबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ भांडू, भगत भगती भग पोर त्रिगुण खेळ भांडू, दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ भांडू, आबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ भांडू. खेळ विठी दांडू आता खेळ विठी दांडू, खेळ विठी दांडू आता खेळ विठी दांडू, खेळ विठी दांडू आता खेळ विठी दांडू, दांडू आता खेळ विठी दांडू. टाळ्या जरा मोठ्याने वाजा ना, इतक्या बारीक. भुका लागल्या त्यांना. काय चिकटवण करते टाळ्या वाजायला. आता खेळ भोवरा ग बाई भोवरा, या राधिकेचा नवरा, या राधिकेचा नवरा नवरा नवरा. खेळ भोवरा ग बाई भोवरा, खेळ भोवरा ग बाई भोवरा. सुंदर असे खेळ खेळायला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सुरुवात केली.
खेळ खेळत असताना क्रिकेट नावाचा खेळ आहे महाराज. त्यावेळेस काय म्हणत होते? चेंडू फळी म्हणत होती. त्यावेळेसपासूनच हे क्रिकेट नावाचं खेळ सुरुवात झालेला आहे. आता चेंडू फळी खेळत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काय केलं महाराज? आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या हातामध्ये बॅट होती आणि ते गोपाळ काय करत होते? चेंडू फेकत होते. आता चेंडू फेकल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काय केलं महाराज? तो चेंडू असणारा आपल्या यमुना नदीच्या पात्रामध्ये टाकला. कारण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला काय करायचं होतं? त्या यमुना नदीच्या पात्रामध्ये असणारा जो कालिया नावाचा सर्प होता, त्या सर्पाला बाहेर काढायचं होतं महाराज. कारण ती एक लीला होती. आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने तो असणारा जो चेंडू होता, तो चेंडू नदीच्या पात्रामध्ये टाकल्याच्या नंतर आता गोपाळ म्हणायला लागले की माझा आम्हाला काय करा भगवान श्रीकृष्ण परमात्मा, चेंडू असणारा वापस द्या. आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने मागचा पुढचा विचार न करता काय केलं महाराज? काली नदी आपलं यमुना नदीच्या पात्रामध्ये काय केलं? उडी टाकली. आता उडी टाकल्याच्या नंतर सगळ्या गोपाळांनी भीती वाटत होती की आता यमुना नदीच्या पात्रामध्ये काय आहे? तर कालिया नावाचा नाग आहे आणि तो कालिया नागाचा नाग असणारा हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला दंश करेल आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला काय करेल? तो खाऊन टाकेल. आता सगळे गोपाळ चिंता करायला लागले आणि चिंता करत असताना एक गोपाळ काय केला? धावत धावत आपल्या यशोदा मायाकडे आला आणि यशोदा मायाला काय म्हणाला महाराज? की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काय केलेलं आहे की यमुना नदीच्या पात्रामध्ये उडी टाकलेली आहे. यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला 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 खेळत होतो चेंडू फळी चेंडू उडाला ना खेळत होतो चेंडू फळी चेंडू उडाला ना चेंडू उडाला ना यमुना डोही बुडाला ना चेंडू उडाला ना यमुना डोही बुडाला यमुना डोही बुडाला तुझा काना यमुना डोही बुडाला यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला ना. आता यशोदेला सांगितल्याच्या नंतर महाराज यशोदा धावत आली आणि सगळे जो असणारं जे गोकुळवासी होतं ते सगळं